सोलापूर शहरातून आताच काही क्षणापूर्वी एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे। सोलापूर शहरातील मधला मारुती बाजार परिसर ते कोणतम चौक या दरम्यानच्या या मार्गावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याची बातमी समोर आली होती। मात्र या घटनेनंतर सोलापूर शहर पोलिसांनी या ठिकाणी तातडीने घटनास्थळी धाव घेतलेली आहे। पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे मॅडम असतील किंवा इतर त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी मधला मारुती बाजारपेठेमध्ये घटनास्थळी आलेले आहेत। सध्याची परिस्थिती शांततेत आहे। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। या ठिकाणी पोलिसांनी सर्व ताबा मिळवलेला असून कोणतीही घटना घडलेली नाही आहे। सोलापूरकरांनी शांतता ठेवावी असे आवाहन पोलीस करत आहेत। पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे मॅडम स्वतः या बाजारपेठ परिसरामध्ये फिरून सर्व व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याचे आवाहन केलेले आहे। या ठिकाणी काही थोड्याफार प्रमाणात हुल्लडबाजी झाली होती, मात्र आता सध्या परिस्थिती शांत आहे। कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही आहे। मी या न्यूजच्या माध्यमातून सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो की हिंदू जन आक्रोश मोर्चा होता, थोड्याफार प्रमाणात हुल्लडबाजी झालेली आहे, मात्र सध्या या घटनास्थळी पोलिसांनी सर्वांना शांत केलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी आत्ता सध्याच्या घडीला घडलेला नाही आहे। पोलीस घटनास्थळी थांबलेले आहेत। पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे मॅडम असतील, त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी या ठिकाणी मधला मारुती बाजार परिसरात तळ ठोकून आहे। कण्णा चौकात हिंदू जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही व्यापाऱ्यांनी देखील स्वतःहून दुकाने बंद ठेवलेले आहेत। मात्र सध्या या ठिकाणी शांतता आहे। थोड्याफार प्रमाणात हुल्लडबाजी झालेली आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून पोलीस या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे मॅडम असतील किंवा इतर अधिकारी या घटनास्थळावर तळ ठोकून आहेत। शांतता ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून सुरू आहे। या ठिकाणी अतिशय शांततामय वातावरण असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेला आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील दीपाली काळे मॅडम या ठिकाणी व्यापाऱ्यांना दुकानदारांना करताना दिसून येत आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।